चला नेक्स्ट एक्झाम्पल. आजचं फर्स्ट, हाऊ मेनी terms of the AP colon 9 17 25 dash 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 must be taken to give a sum of 636 question mark. चलो पाहता का solution. Given AP is या का ही आहे AP 9 17 25 dash 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 dash. Here A equal to 9 first term, D equal to 17 minus 9 8 येते बघा. ह्या दोघातला डिफरन्स किती आहे 8. पुन्हा हाऊ मेनी टर्म्स किती आहेत म्हणजे n किती आहे, हाऊ मच, फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म असे किती टर्म्स आहेत आणि त्यांची सम 636 आहे. Sn इज इक्वल टू 636. हाऊ मेनी टर्म्स ऑफ द AP मस्ट बी टेकन टू गिव अ सम 636. ज्यांची सम म्हणजे nth टर्मची सम किती आहे 636, तर n शोधा म्हणले. चला Snचा फॉर्म्युला यूज करू. बरं तुम्ही सॉल्व करू शकता बरं का, जर तुम्हाला म्हणजे सॉल्व करायचं असेल तर. चला Snचा फॉर्म्युला Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. Snची व्हॅल्यू आहे 636 इक्वल टू n/2, n माहीत नाही बरं का, इंटू 2 इंटू a 9 प्लस n माहीत नाही मायनस 1 इंटू d 8. डीची व्हॅल्यू 8. आता हा डिवायडेड 2 इकडे मल्टिप्लाय 636 इंटू 2 इक्वल टू n इंटू ब्रॅकेट हे 18 प्लस या ब्रॅकेटला 8 मल्टिप्लाय करू म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये दोघं जण आहेत बघा n आणि 1. त्या 8 याला पण मल्टिप्लाय करू, याला पण मल्टिप्लाय करू, दोघाला पण मल्टिप्लाय करा. 8n मायनस 8 8n मायनस 8 इंटू 1 8 इज इक्वल टू ह्या दोघाचं प्रॉडक्ट करा. 2 6 12 कॅरी 1, 2 3 6 प्लस 1 7 आणि 2 6 12 इक्वल टू n इंटू ब्रॅकेट पहिल्यांदा हे 8n लिहू प्लस 8n आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन किती त्या प्लस 10. 18 मायनस 8 10 आणि मोठ्याचं साईन प्लस आहे प्लस. आता या n मल्टिप्लाय करा 1272 n मल्टिप्लाय करू 8n स्क्वेअर आणि प्लस 10n डिवायडिंग बाय 2. याला 2 न याला 2 न याला 2 न याला 2 न डिवाइड करा. 2 6 12 2 3 6 कॅरी 1 2 6 12 याला 2 न डिवाइड केल्यावर 4n स्क्वेअर प्लस याला 2 न डिवाइड करा 5n. अँड सो दॅट इज साईड चेंज करू, ही साईड इकडे लिहून ती साईड तिकडे लिहू. तर हे पहिल्यांदा 4n स्क्वेअर प्लस 5n इज इक्वल टू 636 प्लस इकडे येऊन मायनस 4n स्क्वेअर प्लस 5n मायनस 636 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बघा. आता ह्याला सॉल्व करताना या दोघाचं प्रॉडक्ट करा. 4 इंटू 636 इक्वल टू चला 4 न मल्टिप्लाय करा. 4 6 24 कॅरी 2 4 3 12 प्लस 2 14 कॅरी 1 4 6 24 प्लस 1 25. तर 2 5 4 4चे असे फॅक्टर पाडा याचे की त्यांची सबट्रॅक्शन किती आली पाहिजे 5. आपण काय करू, हे फार मोठा नंबर आहे त्याला बाजूला घेऊ, त्याचे पहिल्यांदा फॅक्टर पाडू. चला 2 5 4 4
2 न डिवाइड करू. 2 1 जार 2, 2 2 जार 2 7 जार 2 2 जार 2 6 जार 2 3 जार 2 6 जार 2 न 2 3 जार 2 1 2 कॅरी 1 2 8 जार 2 न 2 1 2 कॅरी 1 2 5 जार 2 4 जार पुन्हा 2 न 2 7 जार कॅरी 1 2 7 जार पुन्हा 7 न 7 1 7 बरोबर आहे का बघा. कॅरी 1 2 9 जार आहे इथं. सॉरी आपण चुकलो हां. हे पहा चला इथं जरा नीट डिवाइड करा. 2 2 1 2 कॅरी 1 2 5 जार कॅरी 1 9 झाले 18 झाले 2 9 जार पुन्हा 3 न 3 5 जार 3 3 जार पुन्हा 53 1 जार 53 कारण 53 हा प्राईम नंबर आहे बघा. याला कोणत्याच नंबरने डिवाइड करता येत नाही. आता काय करू आपण याचे फॅक्टर असे पाडायचे आहेत की त्यांची सबट्रॅक्शन 5 आली पाहिजे. तर हा मोठा नंबर आहे ह्याला एकटं पाडू आणि हे सगळे एकत्र करू. तर हे सगळे 2 2 जार 4 4 2 जार 8 8 2 जार 16 16 3 जार 48 आणि हे 53 मोठा नंबर. तर हे सगळे एकत्र केले तर ह्यांचा प्रॉडक्ट आला 48 आणि हा एकटा मोठा 53 आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन बघावर किती येतं. 53 - 48 सबट्रॅक्शन 5 आली ना म्हणून याचे फॅक्टर हेच आहेत 48 आणि 53. जर शेवटी मायनस असेल असा एक नियम आहे बरं का. जर शेवटी मायनस असेल तर मधलं साईन मोठ्याला द्यायचं. तर हे 53 मोठा आहे म्हणून त्याला प्लस आणि त्याच्या अपोजिट साईन छोट्याला. तर हे मधलं साईन मोठ्याला त्याच्या अपोजिट साईन छोट्याला. आणि आता या मधल्याला रिप्लेस करून हे दोघं टाका. 4n² - 48n + 53n - 636 = 0. या दोघात चला ह्या दोघात कॉमन 4n निघतं बघा. इथं 4 आणि 48मध्ये 4 n आणि nमध्ये n. 4n पहिल्या टर्मला डिवाइड करा n मायनस 4n इथं डिवाइड करा n कॅन्सल होतात. 4 1 4 4 2 जार प्लस ह्या दोघात 53 कॉमन आणि हाच ब्रॅकेट येत आहे n - 12 = 0. सो n - 12 इंटू अनदर ब्रॅकेट 4n + 53 = 0. n - 12 = 0 or 4n + 53 = 0. So n = 12 or n = -53/4. हा प्लस तिकडे जाऊन मायनस आणि इंटू तिकडे जाऊन 4 हे डिवाइड. पण आता n म्हणजे काय नंबर ऑफ टर्म्स. हे पहा फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म अशा किती टर्म आहेत सांगा बरं. 12. किती टर्म आहेत 12 आणि त्या 12 टर्मची सम 1 2 3 4 अशा 12 टर्मची सम किती आहे 636. मग n हा काय असला पाहिजे टर्मची संख्या कशी असली पाहिजे नॅचरल. आणि म्हणून हे मात्र नॅचरल नंबर आहे का नाही. but n is natural number and so n not equal to -53/4 हा आपल्याला घेता येणार नाही. सो n = 12. आणि आता मला सांगा सो मग आता हाऊ मेनी टर्म्स मस्ट बी टेकन गिव्ह अ सम ऑफ 633. तर किती जणांची सम 636 आहे तर 12. सो देअर आर 12 टर्म्स whose sum is 636. तर 12 टर्मची सम किती असेल 636. चला सॉल्व करता. नंबर 2
चल number 2, the first term of an AP the first term of an AP is 5, comma, the last term is 45 and the sum is 400. Find the number of terms and the common difference. Find the number of terms and common difference. Solution. The first term of an AP is 5. First term 5 म्हणजे A equal to 5. बरं का, तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता. लास्ट टर्म इज 45. लास्ट टर्म म्हणजे AN बरं का. AN is equal to 45. सम इज 400 म्हणजे SN is equal to 400. फाइंड द नंबर ऑफ टर्म्स म्हणजे N शोधायचे. N equal to how much and the common difference. कॉमन डिफरन्स म्हणजे D equal to how much. तुम्हाला ए दिलं आहे, लास्ट टर्म दिलं आहे, सम दिलं आहे, तुम्हाला एन शोधायचं आणि डी शोधायचे. तर पहिला फॉर्म्युला एनचा यूज करा, दुसरा फॉर्म्युला एनचा यूज करा आणि एक्झाम्पल सॉल्व करा. 2 फॉर्म्युले यूज करायचे. चला नंबर 1, एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एनची व्हॅल्यू 45 इक्वल टू ए 5 प्लस एन पण माहीत नाही डी पण माहीत नाही बरं का. एन ए माहीत नाही डी माहीत नाही म्हणजे ह्याचा असाल तसा n minus 1 into d plus 5 equal to minus 5. 45 minus 5 equal to n minus 1 into d and so 40 equal to n minus 1 into d. ह्याला नंबर 1. आता दुसरा फॉर्म्युला SNचा. SN equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. SN ची व्हॅल्यू 400. 400 इक्वल टू n by 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ए 5 आहे बघा. यांची व्हॅल्यू माहीत नाही बरं का. प्लस आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे बघा. हा ब्रॅकेट आणि डी n minus 1 इंटू डी किती येते 40 आणि याची व्हॅल्यू किती आहे 40 अँड 40 आणि ह्याला रिजन फ्रॉम 1. चला हे 800 डायरेक्ट हा डिवायडेड 2 इकडून मल्टिप्लाय n इंटू ब्रॅकेट हे 10 प्लस 40 डायरेक्ट करू. हे 10 येते आणि प्लस 40 10 प्लस 40 50 इंटू 50 इकडून डिवाइड. सो 800 अपॉन 50 इक्वल टू n. 0 0 कॅन्सल. 2 5 1 द 5 3 5 6 आर. सो n इक्वल टू 16. आता यांची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. आहे का इथं तुम्हाला काय मिळेल डी. पुटिंग व्हॅल्यू ऑफ एन इन इक्वेशन 1. पुटिंग व्हॅल्यू ऑफ एन इन इक्वेशन 1. यांची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवू. सो 40 इक्वल टू n मायनस 1 इंटू डी. यांची व्हॅल्यू 16. सो 40 इक्वल टू 16 मायनस 1 इंटू डी. So 40 equal to 15 into d. 16 minus 1 म्हणजे 15 and into 15 इकडून डिवाइड. सो 15 अपॉन 40 अपॉन 15 इक्वल टू डी. ह्या दोघाला कशानं मारायचं बघा. तर ह्या दोघाला 5 ने मारू. 5 8 जार 5 3 जार अँड सो डी इक्वल टू 8 by 5 सॉरी 8 by 3. डी इक्वल टू 8 by 3. झालं. आपल्याला काय काढायचं बघा. नंबर ऑफ टर्म्स म्हणजे एन काढायचं आणि डी काढायचं. एन 16 आहे आणि डी किती आहे 8 by 3.
प्रत्येक एक्झाम्पल झाल्या झाल्या तुम्ही सॉल्व करत चला बरं का तुमच्या नोटबुकमध्ये. व्हिडिओ फक्त बघू नका. चल नंबर 3. Number 3, the first and last terms of an AP are 17 and 350 respectively. Full stop. If the common difference is 9, comma, how many terms are there and what is their sum? What is their sum? चला सोल्युशन. फर्स्ट अँड लास्ट टर्म किती ऑफ एन ए पी आर. ही फर्स्ट टर्म आहे आणि ही लास्ट टर्म आहे बघा. फर्स्ट टर्म म्हणजे ए, लास्ट टर्म म्हणजे ए एन. ए इक्वल टू 17, ए एन इक्वल टू 350. पुन्हा कॉमन डिफरन्स इज 9 म्हणजे डी इक्वल टू 9 दिले बघा. हाऊ मेनी टर्म्स म्हणजे एन इज इक्वल टू हाऊ मच अँड व्हॉट इज देअर सम म्हणजे एस एन ऑल्सो हाऊ मच. ए दिलं आहे, ए एन दिलं आहे, डी दिलं आहे. तुम्हाला एन काढायचं आहे आणि एस एन काढायचं आहे. तर ए एनचा फॉर्म्युला यूज करा. कशाचा फॉर्म्युला यूज करता? ए एनचा. ए आहे, डी आहे, तर तुम्हाला एन मिळेल बघा ह्याच्यामध्ये ए एनचा फॉर्म्युला यूज केल्यावर. आणि नंतर एस एन काढा. तर याचा ॲन्सर येईल 35 एन इक्वल टू बरं का तुम्ही सॉल्व केल्यानंतर. आणि एस एन येईल S35 म्हणजे यांची व्हॅल्यू 35 आहे ना. 69 सॉरी S35 38 येईल. तर 69373 हे एक ॲन्सर येईल बघा त्याचं. यांची व्हॅल्यू 38 येईल आणि एस एनची व्हॅल्यू 6973 येईल. एस एन म्हणजे यांची व्हॅल्यू 38 ठेवा का त्याच्यात. S38. Number 4, show that A1, A2, A3 dash comma AN comma dash form an AP where AN is defined as AN equal to 9 minus 5n. Full stop. Also find the sum of the first (15) terms in each case
15 टर्म्स संपलं, इन इच केस नाही, सॉरी. सोल्युशन काय करू आपण माहिती आहे का? हे पहा, हे ए एन घेऊया, ए एनवरून A1 काढू, A2 काढू, A3 काढू, एवढ्या व्हॅल्यू काढू ए एनवरून, आणि त्याच्यानंतर बा एस एन काढू. हे पहा, सम ऑफ फर्स्ट 15 टर्म्स म्हणजे S15 काढायचं तुम्हाला. काय काढायचं आहे? S15. मग AN इज इक्वल टू 5 मायनस 9N, सॉरी 9 मायनस 5N. सो A1 इक्वल टू, आता एनची व्हॅल्यू 1 ठेवत बरं का, इथं 1 आणि इथं 1. 9 मायनस 5 इंटू 1 इक्वल टू 9 मायनस 5 इक्वल टू 4. हे 9ला 9, 5 इंटू 1 5 इक्वल टू 4. आता एनची व्हॅल्यू 2 ठेवत, इथं 2 इथं 2. A2 इक्वल टू 9 मायनस 5 इंटू 2 इक्वल टू 9 मायनस 10 इक्वल टू -1. पुन्हा A3 काढू, A3 इक्वल टू 9 मायनस 5 इंटू 3. हे एनची व्हॅल्यू 3, एनची व्हॅल्यू 3, एनची व्हॅल्यू 3, एनची व्हॅल्यू 3 इक्वल टू 9 मायनस 15 इक्वल टू -6 अँड सो ऑन. हे झालं A1 A2 A3. आता काय करू? सबट्रॅक्शन काढू. A2 मायनस A1 काढू, A3 मायनस A2 काढू. नाव A2 मायनस A1 उलटी सबट्रॅक्शन. तर हे -1 -4, -1 -4 इक्वल टू -5. पुन्हा A3 मायनस A2 काढू. A3 मायनस A2 इक्वल टू -6 -1 म्हणजे -6 आणि हे -1 असं येईल बरं का. हे -6 आणि हे -1 इज इक्वल टू -6 + 1 इक्वल टू -5 अँड सो ऑन. हिअर the common difference is same every time. हे पहा, पहिला कॉमन डिफरन्स -5, दुसरा कॉमन डिफरन्स सुद्धा -5, म्हणजे कॉमन डिफरन्स सेम आहे. अँड सो, तर हे A1 A2 A3 हे सगळे AP तयार करतात. सो A1, A2, किंवा हे लिहू आपण, हे पाहिजे 4, -1, -6 म्हणजे A1 A2 A3 लिहिण्याच्या ऐवजी 4, -1, -6. सो 4, -1, -6 अँड सो ऑन फॉर्म्स an AP. बघा बरं पहा, शो दॅट A1 A2 A3 फॉर्म्स an AP. तर ही AP तयार केलं. आता आपल्याला काय करायचं आहे? S15 काढायचं आहे. नंबर 2 A इक्वल टू 4, बरोबर आहे काय हो का? हे D इक्वल टू -5 आहे बघा, कॉमन डिफरन्स. आणि आपल्याला काय काढायचं आहे? सम ऑफ 15 टर्म्स म्हणजे S15. चला SNचा फॉर्म्युला यूज करू. SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू D. S15 इक्वल टू 15/2, यांची व्हॅल्यू 15, यांची व्हॅल्यू 15, यांची व्हॅल्यू 15. 2 इंटू A 4 प्लस 15 - 1 इंटू D -5. सो 15/2 इंटू ब्रॅकेट हे येतं 8 आणि प्लस 14 इंटू -5 इक्वल टू 15/2 इंटू ब्रॅकेट 8 प्लस 14 5 70 प्लस ने मायनस इला, हे प्लस आहे हे मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस, आणि ह्या दोघांचं प्रॉडक्ट किती येतं? ह्या दोघांचं प्रॉडक्ट 70. सो 15/2 इंटू -62, 70 - 8 -62. आता 2 न डिवाइड करून 2 1 2, 2 3 2 1 2. सो 15 इंटू -31, हे 15 आणि हे किती मायनस आहे बरं का, -31. चला 15 मल्टिप्लाय करा, प्लस इंटू मायनस मायनस, 15 1 15, कॅरी 1, 15 3 45 प्लस 1 46. सो S15 इज इक्वल टू -456,
465 सॉरी. काय काय करायचं, ए एन घ्या, त्यावरून A1 A2 A3 काढा, यांची व्हॅल्यू 1 ठेवा, यांची व्हॅल्यू 1 ठेवा, तुम्हाला A1 मिळेल. इथं 2 ठेवा, 2 ठेवा, तुम्हाला काय मिळेल A2. 3 ठेवा, 3 ठेवा, A3. पुन्हा उलटी सबट्रॅक्शन करा, A2 मायनस A3 A3 मायनस A2. ही सबट्रॅक्शन -5, ती पण सबट्रॅक्शन -5. कॉमन डिफरन्स कसा आहे, सेम. अँड सो फॉर्म्स अँड AP. आणि त्याच्यानंतर SN काढा. आता सेम एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे काय, होमवर्क म्हणून. तुम्हाला सेम एक्झाम्पल करायचं आहे होमवर्क म्हणून, फक्त ANची व्हॅल्यू बदलणार आहे. AN इज इक्वल टू हे जे आहे ना, हे 3 + 4n आहे, बाकी सगळं सेम आहे. AN इज इक्वल टू 3 + 4n आहे. ह्याच्यावरून A1 काढा, A2 काढा, A3 काढा, याच्यावरून बरं का. आणि त्याच्यानंतर सम ऑफ 15 टर्म्स म्हणजे S15 काढा. काय काढा, 15. हे करा एक्झाम्पल. चल, झालं का हे. आता एक फॉर्म्युला तुम्हाला एक लक्षात ठेवायचा बरं का. समजा कोणती टर्म काढायची आहे, nth टर्म आहे बरं का हे. तर एक नवीन फॉर्म्युला आहे, SN मायनस SN-1. म्हणजे हे n आहे, nच्या मागं काय असेल, -1. तर हाच फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्झाम्पल करायचं बरं का हे. आता समजा तुम्हाला A3 काढायचं आहे. A3 इज इक्वल टू S3 मायनस S2. हे यांची व्हॅल्यू 3. A3 इज इक्वल टू S3, n म्हणजे 3 आणि n-2 म्हणजे 2 S2. A3 इज इक्वल टू S3 मायनस S2. समजा A9 काढायचं आहे, तर तुम्हाला काय काढायला लागेल, SN S9 मायनस S8. जर जी टर्म काढायचं आहे त्याचं S9 काढायचं आणि त्याचं S8 काढायचं, आणि त्या दोघं सबट्रॅक्शन म्हणजे S9. समजा आता तुम्हाला काढायचं आहे A100 काढायचं आहे, म्हणजे 100 तर टर्म काढायचं आहे. तर तुम्हाला काय काढावं लागेल, S100 म्हणजे 100 टर्मचे सम मायनस S99, 100च्या मागं 99. ओके. तर हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे बघा. टर्मसाठीचा फॉर्म्युला आहे, AN इज इक्वल टू SN मायनस SN-1. चला पुढचं एक्झाम्पल. if the sum of the first n terms of an AP is 4n minus n square, comma, what is first term, into bracket, that is S1, what is the sum of first two terms, comma, what is second term, similarly find the third, comma, the 10th,
and nth terms. पाहूया हे पहा. Solution. The sum of first n terms of an AP is, तर तुम्हाला S दिले बघा. सम ऑफ फर्स्ट n टर्म म्हणजे SN दिलं आहे. SNची व्हॅल्यू का ही आहे. SN इज इक्वल टू 4n मायनस n स्क्वेअर, हे दिलं SN. व्हॉट इज द फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे ए आणि त्यालाच S1 म्हणतात बरं का. आता ही एक नवीन लक्षात ठेवा. फर्स्ट टर्म म्हणजे ए आणि त्यालाच काय म्हणतात S1. व्हॉट इज द फर्स्ट टर्म. हे फर्स्ट टर्म म्हणजे ए आणि दॅट इज S1 म्हणलं बघा. बघा S1 मग त्यालाच म्हणतात S1 इज इक्वल टू हाऊ मच. त्याच्यानंतर व्हॉट इज सम ऑफ टू टर्म्स म्हणजे S2. सम ऑफ टू टर्म्स म्हणजे S2. व्हॉट इज सेकंड टर्म्स. टर्म म्हणलं बरं का A2 इक्वल टू हाऊ मच. व्हॉट इज सेकंड टर्म. सेकंड टर्म म्हणजे A2. सिमिलरली थर्ड अँड 10th टर्म. थर्ड म्हणजे A3 इक्वल टू हाऊ मच आणि A10 इक्वल टू हाऊ मच. थर्ड म्हणजे A3 A10 अँड n टर्म्स म्हणजे AN इक्वल टू हाऊ मच. काय काय काढायचं आपल्याला. S1 S2 A2 A3 A10 आणि दिलं आहे काय SN दिलं आहे बघा. काय दिलं आहे SN. सोल्युशन हे मोडतो बरं का आता. दॅट इज S1. सोल्युशन किंवा इथंच लिहू सोल्युशन. सोल्युशन लिहिलंच की इथं. आता SN हे बघा इथं आहे बघा. आता त्याच्यावरून काय काय काढायचं बघा आपल्याला. पहिल्यांदा S1 काढू म्हणजे ए मिळेल फर्स्ट टर्म. त्याच्यावरून S2 काढू. पुन्हा A2 काढता येते आपल्याला. पुन्हा A3 काढण्यासाठी काय करू S3 आणि S2 S3 काढू. पुन्हा S10 काढण्यासाठी A10 काढण्यासाठी S10 काढू आणि S9 काढू. नाही लक्षात आलं जाऊ द्या. पहा पहिल्यांदा SN घेऊ. S1 इक्वल टू हे यांची व्हॅल्यू इथं ठेवत्या. यांची व्हॅल्यू 1 ठेवू. 4 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1चा स्क्वेअर. हे यांची व्हॅल्यू 1 यांची व्हॅल्यू 1 1 यांची व्हॅल्यू 1. 4 इंटू 1 4 मायनस 1 इक्वल टू 3. पुन्हा S2 काढू. आता S2 म्हणजे यांची व्हॅल्यू 2 2. 4 इंटू 2 मायनस 2चा स्क्वेअर इक्वल टू 8 मायनस 4 इक्वल टू 4. पुन्हा S3 काढू. कारण A3 काढायचं म्हणून S3 काढू बरं का. 4 इंटू 3 हे बघा. हे S3 काढण्यासाठी यांची व्हॅल्यू 3 यांची व्हॅल्यू 3 आणि यांची व्हॅल्यू 3 मायनस 3चा स्क्वेअर इक्वल टू 12 मायनस 9 इक्वल टू 3. हे 12 आणि 3चा स्क्वेअर 9 इक्वल टू 3. पुन्हा S10 काढू. कारण S10 इक्वल टू किंवा तिकडं काढू. S10 यांची व्हॅल्यू 10 ठेवू बरं का. 4 इंटू 10 मायनस 10चा स्क्वेअर. हे 4 इंटू 10 आणि 10चा स्क्वेअर इक्वल टू 40 मायनस 100 इक्वल टू मायनस 60. पुन्हा S10 आणि S9 पण काढू. S9 इक्वल टू कारण 10 काढण्यासाठी आपल्याला S9 काढू त्याच्या मागचा. इथं 9 इथं 9 इथं 9 यांची व्हॅल्यू 9 यांची व्हॅल्यू 9 यांची व्हॅल्यू 9. 4 इंटू 9 4 इंटू 9 मायनस 9चा स्क्वेअर 36 मायनस 81 इक्वल टू मायनस 45 येईल बरं का. हे 81 मायनस 36 45 मोठ्या साईन मायनस. पुन्हा AN काढू. AN म्हणजे SN काढू. चला SN आहेच आपल्याकडं. SN इज इक्वल टू 4n मायनस n स्क्वेअर. आणि जसं A3च्या मागं कोण आहे A2 A10च्या मागं कोण आहे 9 म्हणून S10 S9 काढला. SN काढण्यासाठी हे AN काढण्यासाठी SN काढला
आणि त्याच्या मागं कोण आहे एस एन मायनस वन, तो पण काढू. तर एनची व्हॅल्यू एन मायनस वन, एनची व्हॅल्यू एन मायनस वन, एनची व्हॅल्यू एन मायनस वन. सो एस मायनस एस एन मायनस वन, एनची व्हॅल्यू एन मायनस वन ठेवतो बरं का आता. 4 इंटू ब्रॅकेट एन मायनस वन. तर ह्या एनमधून मायनस वन केला, एनमधून मायनस वन केला, मायनस एन मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. एनमधून मायनस वन, एनमधून मायनस वन, एनमधून मायनस वन. अँड सो 4n मायनस वन मायनस 4n मायनस 4, ह्या 4ने एनला मल्टिप्लाय केलं, 4 इंटू 1 4, मायनस आता ह्याचं एक्सपान्शन करू कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एन स्क्वेअर मायनस आहे म्हणून मायनस, दोघाचं प्रॉडक्ट करा 1 इंटू एन एन, त्याची टॉईस 2n, दोघाचं प्रॉडक्ट एन त्याची टॉईस 2n प्लस 1चा स्क्वेअर 1. त्याला ह्याला सॉल्व करू. 4n मायनस 4 मायनसनं मल्टिप्लाय करा, प्लस मायनस मायनस एन स्क्वेअर, मायनस मायनस प्लस 2n, मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस. तर आता पहिल्यांदा हा लिहू मायनस एन स्क्वेअर, पुन्हा ह्या दोघांची सम लिहा प्लस 6n, 4n प्लस 2n 6n, आणि पुन्हा ह्या दोघांची सम मायनस 5. आणि हे झालं एस एन मायनस वन. हे एस एन मायनस वन किंवा हे एस एन मायनस वन. इथं काय काय केलं किंवा तुम्हाला लक्षात झालं नाही. हे पहा, पहिल्यांदा एस वन काढला, पुन्हा एस टू काढला, पुन्हा एस थ्री काढला, एनची व्हॅल्यू 1 ठेवून एस वन काढला, एनची व्हॅल्यू 2 ठेवून एस टू काढला, एनची व्हॅल्यू 3 ठेवून एस थ्री काढला. त्याच्यानंतर A10 काढण्यासाठी S10 काढला. हे बघा, हे S10, एनची व्हॅल्यू 10 ठेवली आणि 10च्या मागं कोण आहे 9 म्हणून S9 काढला. आणि त्याच्यानंतर AN काढण्यासाठी SN काढला आणि एनच्या मागं कोण आहे n मायनस वन म्हणून n मायनस वन, n मायनस वन, n मायनस वन म्हणजे हे काढलं. आणि आता नाव नंबर 1. आता ए म्हणजे काय फर्स्ट टर्म. सो ए इक्वल टू S1 इक्वल टू फर्स्ट टर्म काढायचं आपल्याला आणि S1ची व्हॅल्यू किती आहे 3. नंबर 2 आपल्याला काढायचं S2 इक्वल टू किती आहे बघा बरं 4. S2 इक्वल टू 4. नंबर 3 आपल्याला काढायचं A2. तर A2चा फॉर्म्युला काय आहे A2 इक्वल टू S2 मायनस S1. A2 टर्म काढण्यासाठी S2 मायनस S1 काढायचं. आणि बघा बरं S2 किती आहे, S2 आहे 4, S1 आहे 3. 4 मायनस 3 इक्वल टू 1. नंबर 4 आपल्याला काढायचं A3 काढण्यासाठी S3 मायनस S2 आणि S3 किती आहे 3 आणि S2 किती आहे 4 इज इक्वल टू 3 मायनस 4 इक्वल टू मायनस 1. अँड नंबर 5 आपल्याला काय काढायचं आहे A10 काढण्यासाठी S10 मायनस S9 असा फॉर्म्युला आहे हो टर्म काढण्यासाठीचा. AN इज इक्वल टू SN मायनस SN मायनस 1. इथं जर SN असेल तर हे एनमधून एक गेल्यावर काय तर SN मायनस 1 असा फॉर्म्युला आहे. तर A10 काढायचं, 10 काढायचं तर S10, 10 मायनस 1 म्हणजे किती होतं 9. S10 इज इक्वल टू A10 इज इक्वल टू S10 मायनस S9. तर S10 आहे मायनस 60 आणि S9 आहे मायनस 45 म्हणून हे ब्रॅकेट केले बरं कायला. हे आहे मायनस 60, हा मायनसला मायनस आणि हे मायनस 45. मायनस 60 प्लस 45 मायनस मायनस प्लस 60 मायनस 45 15 आणि हे मायनस 1. आणि नंबर 6 आता आपल्याला काढायचं AN. मग ANसाठी फॉर्म्युला काय आहे AN इज इक्वल टू SN मायनस SN मायनस 1. ह्याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा. SNची व्हॅल्यू किती आहे 4n मायनस n स्क्वेअर मायनस n मायनस 1. याची व्हॅल्यू काढली बघा आपण. हे पहा ह्याला ब्रॅकेट करू वाटलंच तर हे SN आणि हे SN मायनस 1 मायनस n स्क्वेअर प्लस 6n मायनस 5. याची व्हॅल्यू ही आहे, याची व्हॅल्यू ती आहे बघा.
एच व्हॅल्यू ही, एच व्हॅल्यू ती. चला 4n मायनस एन स्क्वेअर, मायनसनं मल्टिप्लाय करा त्याला, मायनस मायनस प्लस एन स्क्वेअर, मायनस प्लस मायनस 6n, मायनस मायनस प्लस 5, मायनस प्लस 0, आणि ह्या दोघा सबट्रॅक्शन किती आहे पावर मायनस 2n, 6n मायनस 4n 2n, कारण मोठ्या साईन मायनस, अँड प्लस 5, आणि हे झालं an. A2 काढण्यासाठी पहिल्यांदा A1 काढला, हे S1 काढला आहे काय, पुन्हा S2 काढला, A3 काढण्यासाठी S3 काढला, पुन्हा A10 काढण्यासाठी S10 S9 काढले, आणि AN काढण्यासाठी SN आणि SN-1 काढले. A इज इक्वल टू S1 इक्वल टू हे, S2 इक्वल टू 4, A2 इज इक्वल टू S2 मायनस S1, आणि हे A3 इज इक्वल टू S3 मायनस S2, A10 इज इक्वल टू S10 मायनस S9, अँड AN इज इक्वल टू SN मायनस SN-1, आणि तेवढे व्हॅल्यू काढल्या. ओके, चला आज एवढंच घेऊया, बाय.